चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या बरडघाट, पांढरपवनी, झरी येथील नागरिक मागील अनेक वर्षांपासून वन विभागाला समस्या सोडवाव्या अन्यथा नवेगाव निसर्ग पर्यटन द्वार बंद करण्याचा इशारा 6 ऑक्टोबरला दिलेल्या निवेदनातून देण्यात आला होता। मात्र वन विभागाने यावर सकारात्मक पाऊल उचलले नसल्याने अखेर 13 ऑक्टोबर सोमवारी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास परिसरातील शेकडो शेतकरी, महिला, पुरुष नवेगाव पर्यटन द्वारावर धडकले। तीनही गावे बफर झोनमध्ये समाविष्ट करावे ही प्रमुख मागणी गावकऱ्यांची होती। यात गावे ही प्रादेशिक वन विभागात येते तर गावाला लागून असलेले जंगल हे बफर झोनमध्ये येते। यावेळी वन विभाग, प्रादेशिक व बफर झोन येथील दोन्ही अधिकारी आंदोलनात आमने-सामने येऊन गावकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले। आमचे बरडघाट, पांढरपवनी, झरी हे गाव जंगलाला लागून आहे। ह्या तीनही गावाला बफरमध्ये समाविष्ट करण्यात यावे। त्यानंतर जे जंगल लगत शेती आहे, गाव आहे, या गावांना जाळीचे कुंपण करून द्यावे। तसेच जे वन्य प्राण्यामुळे आज शेतकऱ्यांना जे शेती करू शकत नाही अशी शेती पडीत आहे, अशा शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी 50,000 रुपये त्यांचा मोबदला देण्यात यावा। त्यानंतर जे हिंसक वन्य प्राणी आहे हे हिंसक वन्य प्राण्यांचे बंदोबस्त करण्यात यावे। त्यानंतर जे सुशिक्षित बेरोजगार आहे, आमचं गाव प्रादेशिक मध्ये येते, जंगल बफर मध्ये येते आणि आमचे सुशिक्षित बेरोजगार आहे, काम कोणतंच नाही, म्हणून त्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे। त्यानंतर जिप्सी घेण्यास प्राधान्य देण्यात यावे। त्यानंतर जे आमचे प्राणीव प्राणी आहे यांना जे चराई पास आम्ही मागण्याचे उद्देश नव्हता, पण एखादी आमचं जंगलालगत शेती आहे, येताना जर वाघानं बैल मारला तर हे म्हणतात तुमचं चराई पास नाही, तुमचं गाव येत नाही तर आम्ही करणार नाही, म्हणून आम्हाला चराई पास द्या, नाही तर अन्यथा चराई पासची जे अट आहे ते बंद करून सरसकट जर झालं तर त्याचं नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांतर जे बरडघाट, पांढरपवनी, झरी तीनही गाव जंगलालगत आहे, पण जे हे गाव बफरमध्ये नसल्यामुळे इको समिती तिथे स्थापन झाली नाही, म्हणून त्वरित इको समिती स्थापन करून जो निधी येते शासनामार्फत त्या गावाच्या विकासासाठी त्या ठिकाणी लागलं पाहिजे। आणि हे जवळीक आमच्या मागण्या पूर्ण होणार आहे 9 मागण्या तवरीक हे आंदोलन कायमस्वरूपी। आपल्याला बरडघाट, पांढरपवनी आणि झरी या गावचा सोलर फेन्सिंगसाठी प्रस्ताव प्राप्त झालेला होता। शासन दरबारी आपण त्याची एस्टिमेट बनवण्यासाठी चंद्रपूर वनवृत्ताकडे वन अभियंता यांच्याकडे तो प्रस्ताव सादर केलेला आहे। लवकरच मंजुरी मिळाल्यानंतर त्या तात्काळ काम चालू होऊन जाईल।